नमस्कार, सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण अननसाचा वापर न करता अननसाचा शिरा कसा बनवायचा ते बघणार आहोत। चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। अननसाचा शिरा बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी जाड रवा घेतला। आता तुम्ही कोणताही शिरा बनवत असाल तेव्हा जाड रव्याचाच वापर करा, कारण जाड रव्याने शिरा मस्त सळसळीत होतो आणि जर बारीक रवा वापरला तर शिरा चिकट होतो। आता गॅसवर कढई ठेवली, त्याच्यामध्ये अर्धी वाटी तूप घातले। आता तूप हे हलकं गरम करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे। आता मंद ते मध्यम आचेवर रवा आपल्याला चांगला खरपूस भाजून घ्यायचा आहे। आता रव्यामध्ये ओतण्यासाठी आपल्याला गरम पाणी लागणार आहे, तर दुसरीकडे मी गॅसवर एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं। आता बघा, मंद ते मध्यम आचेवर आपला रवासुद्धा चांगला खरपूस भाजून झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तर पाणी घालताना आपल्याला ते अगदी सावकाश घालायचं आहे, कारण अंगावर उडण्याची शक्यता असते। आता 1 वाटी रव्यासाठी इथे मी 2.5 वाटी गरम पाणी घातलं। पाणी घातल्यानंतर एकदा ढवळून घ्यायचं आहे। आता आपण अननसाचा वापर करणार नाही आहोत, तर 3 ते 4 थेंब इथे मी अननसाचा इमल्शन घेतलेला आहे। ह्याला पाइनॲपल इमल्शन म्हणतात। आता इमल्शन घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित तो ढवळून घ्यायचा आहे। आता ह्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर 4 ते 5 मिनिट ह्याला वाफ द्यायची आहे। 4-5 मिनिटांनी आपल्याला ह्याच्यावरचं झाकण काढायचं आहे। रवा बघा मस्त फुललेला आहे, एकदा हलवून घेऊया। आता ह्याच्यात आपल्याला 1 वाटी साखर घालायची आहे। आता इथे तुम्ही साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता साखर घातल्यानंतर ती चांगली मिक्स करून घेऊया। आता साखर बघा चांगली विरघळलेली आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा वेलची पावडर घालायची आहे। आता वेलची पावडर पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। वेलची पावडर घातल्यानंतर ती चांगली मिक्स करून घेऊया। आता परत आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर 2 ते 3 मिनिट त्याला चांगली वाफ द्यायची आहे। 2-3 मिनिटांनंतर आपल्याला ह्याच्यावरचं झाकण काढायचं आहे, एकदा त्याला हलवून घ्यायचं आहे आणि इथे आपला अननस न वापरता बनवलेला अननसाचा शिरा मस्त असा तयार झालेला आहे। बघितलं ना, इथे आपण अननसाचा अजिबात वापर केलेला नाही आहे। फक्त 3 ते 4 थेंब इमल्शन वापरून अननसाच्या चवीचा मस्त असा शिरा बनवलेला आहे। तर मग तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असे छान छान पदार्थ पाहण्यासाठी चॅनेलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।